नमस्कार. खरीप पीक विम्याचं काय झालं? अनेकांच्या स्टेटसमध्ये शून्य दिसतंय किंवा कॅल्क्युलेशन अवेटेड असं दाखवतंय. साहजिकच आहे, यामुळे चिंता वाढलीय. पण थांबा, घाबरण्याचं कारण नाही. यामागचं नेमकं कारण काय आहे आणि विमा मिळणार की नाही? चला, आज हे सगळं सोप्या भाषेत समजून घेऊया. खरे, हाच तो प्रश्न आहे जो सध्या सगळ्यांना सतावतोय. आपल्या हक्काच्या पीक विम्याची रक्कम शून्य का? चिंता वाटणं अगदी स्वाभाविक आहे. पण यामागे एक तांत्रिक कारण आहे. आणि एकदा का ते आपल्याला कळलं की सगळा गोंधळ लगेच दूर होईल. एकीकडे काही जणांच्या खात्यात पैसे जमा होतायत, तर दुसरीकडे आपल्या अर्जावर शून्य. असं का होतंय? हा फरक का पडतोय? या सगळ्या प्रश्नांचं उत्तर खरं तर फक्त एकाच शब्दात दडलंय. हो, फक्त एक शब्द. आणि तोच शब्द या संपूर्ण विमा प्रक्रियेचा आत्मा आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि तो शब्द आहे उत्पादकता, म्हणजेच यील्ड. हो, आपल्या जिल्ह्याची, आपल्या महसूल मंडळाची उत्पादकता किती नोंदवली गेली आहे, या एकाच गोष्टीवर सगळा खेळ अवलंबून आहे. याच एका आकड्यावर पीक विम्याचं भवितव्य ठरतं. ठीक आहे. मग आता प्रश्न येतो की ही उत्पादकता म्हणजे नेमकं काय? आणि सरकार ती मोजतं तरी कसं? चला, हेच गणित आता आपण समजून घेऊया. एकदा हे कळलं की विम्याचं कोडं आपोआप सुटायला लागेल. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, पीक कापणी पूर्ण झाल्यावर सरकारी यंत्रणा काय करते ते हे ठरवते की एका विशिष्ट भागात, म्हणजे आपल्या गावात किंवा मंडळात, एका हेक्टरमध्ये सरासरी किती किलो पीक निघालं. बस, हाच तो फायनल अधिकृत आकडा ज्याला आपण उत्पादकता म्हणतो. आणि हाच आकडा पुढे विमा कंपनीकडे जातो. आता खरी गंमत पुढे आहे. ह्याचं कॅल्क्युलेशन एकदम सोपं आहे. बघा, सरकार फक्त 2 गोष्टींची तुलना करतं. एक म्हणजे आपल्या भागाची मागच्या काही वर्षांची सरासरी उत्पादकता किती होती, आणि दुसरी गोष्ट म्हणजे या वर्षीची उत्पादकता किती आहे. आता जर या वर्षीचं उत्पादन त्या सरासरीपेक्षा कमी झालं तरच विमा मिळतो. इतकं साधं गणित आहे हे. हे समजून घेण्यासाठी ना, आपण एक ताजं उदाहरण घेऊया. सोलापूर जिल्ह्याचं. तिथल्या बाजरी पिकाचं काय झालं बघा. गेल्या वर्षी सरासरी उत्पादकता होती 677 किलो प्रति हेक्टरी आणि यावर्षी ती थेट 401 किलोवर घसरली आहे. म्हणजे केवढी मोठी घट आहे ही. आणि म्हणूनच सोलापूरमधल्या शेतकऱ्यांच्या स्टेटसवर आता कॅल्क्युलेशन्स दिसायला सुरुवात झाली आहे. हे उदाहरण पाहिल्यावर सगळं चित्र एकदम स्पष्ट होतं, नाही का? ओके, बाजरीचं तर कळलं, पण आता वळूया त्या पिकाकडे ज्याची सगळेच जण वाट बघतायत. सोयाबीन. हो, मराठवाडा असो, विदर्भ असो किंवा पश्चिम महाराष्ट्र, लाखो शेतकऱ्यांचं लक्ष या एका पिकाच्या आकडेवारीकडे लागून राहिलेलं आहे. तर मग सर्वात महत्त्वाचा प्रश्न, कोणत्या जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या उत्पादनात खरोखर मोठी घट झाली आहे आणि कुठे कुठे विमा मिळण्याची शक्यता प्रबळ आहे? चला पाहूया. ही यादी बघा. पश्चिम महाराष्ट्रात अहिल्यानगर, सोलापूर, त्यानंतर संपूर्ण मराठवाडा म्हणजे छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, आणि विदर्भातही बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर या सगळ्या जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट झालेली आहे. इतकी की लातूर, हिंगोली, बुलढाण्यात तर उत्पादन जवळजवळ निम्म्यावर आलंय. आणि म्हणूनच वर्धा जिल्ह्यात लोकांना पैसे दिसायला पण सुरुवात झालीय. बरं, ही झाली एक बाजू. पण आता दुसरी बाजू पाहूया. काही जिल्हे असेही आहेत जिथे मात्र सोयाबीनच्या उत्पादनात फारशी घट झालेली नाहीये. उदाहरणार्थ उत्तर महाराष्ट्रातले नाशिक, नंदुरबार म्हणजे आपला खानदेश पट्टा, आणि पश्चिम महाराष्ट्रातले पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये सोयाबीनचं उत्पादन गेल्या वर्षीसारखंच राहिलंय, किंबहुना काही ठिकाणी तर वाढलंय. त्यामुळे हे स्पष्ट आहे की ह्या जिल्ह्यांमध्ये सोयाबीनसाठी विमा मिळण्याची शक्यता जवळजवळ नाहीये. ओके, सोयाबीनचं चित्र तर स्पष्ट झालं. आता पटकन इतर महत्त्वाच्या पिकांवर एक नजर टाकूया, कारण विमा फक्त सोयाबीनचा नाहीये, बरोबर? थोडक्यात सांगायचं तर धानासाठी पालघर जिल्हा महत्त्वाचा आहे. तिथे मोठी घट आहे. बाजरीसाठी सोलापूर, लातूर आणि नांदेडमध्ये घट दिसतेय. उडदाचं उत्पादन तर जवळजवळ सगळीकडेच कमी झालंय. त्यामुळे वाशिम, बीडसारखे काही जिल्हे सोडले तर बाकी ठिकाणी विमा मिळायला हवा. आणि राहिला मका, तर मक्यासाठी मात्र फारशी आशा नाहीये. फक्त मराठवाड्यातले लातूर, धाराशिव, नांदेडसारखे काही जिल्हेच पात्र ठरू शकतात. ठीक आहे. आता आपल्याला जिल्ह्यांची आणि पिकांची माहिती मिळाली. पण आता पुढे काय?
या माहितीचा वापर करून आपण स्वतः काय करू शकतो हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. पण थांबा, एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. आपण आत्तापर्यंत जी आकडेवारी बघितली ना, ती जिल्हा पातळीवरची सरासरी आहे. पण तुमचा अंतिम विमा हा जिल्हा नाही, तर तुमच्या महसूल मंडळाच्या आकड्यांवर ठरणार आहे. म्हणजे एकाच जिल्ह्यात वेगवेगळ्या मंडळांमध्ये सुद्धा परिस्थिती वेगवेगळी असू शकते, हे विसरून चालणार नाही. म्हणूनच कोणी काही सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा आपण स्वतः ही अधिकृत आकडेवारी तपासू शकतो. कसं? अगदी सोपं आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वेबसाईटवर जायचं, तिथे उत्पादकता अहवाल किंवा यील्ड रिपोर्ट शोधायचा आणि आपला जिल्हा आणि पीक निवडून खरी आकडेवारी स्वतःच्या डोळ्यांनी बघायची. तर मग आता हेच काम करायचंय. स्वतःच्या जिल्ह्याची, स्वतःच्या मंडळाची अधिकृत उत्पादकता किती आहे हे तपासा आणि मगच विम्याबद्दल कोणताही अंदाज लावा. कारण योग्य माहिती हातात असणं हीच सगळ्यात मोठी ताकद आहे.